नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात भीषण पाणटंचाई निर्माण झाली आहे। मी आता भोकर तालुक्यातील गारगोटवाडी या गावात आहे। आपण बघतोय एका बोरवर गावकऱ्यांनी पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। मोठी रांग या ठिकाणी लागली आहे। प्रत्येकाच्या हातात जे आहे ते हांडे आहेत आणि याच बोरवरून पाणी भरण्यासाठी ही गर्दी झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघितलं तर या गावात एकच बोर आहे आणि गेल्या काही दिवसापासून जे आहे ते या बोरचं पाणी कमी झाल्यामुळे एकाच बोरवरून जे आहे ते या नागरिकांना पाणी भरावं लागतं। अतिशय छोटी धार जे आहे ती या बोरला मिळते। तासभर एवढं पाणी मिळतं आणि नंतर तो बोर बंद पडतो। मात्र असं असलं तरी याच पाण्यावर जे आहे ते या गावकऱ्यांना उदरनिर्वाह करावा लागतो। पाण्यासाठी पायपीट सुद्धा करावी लागते, नाहीतर इतर ठिकाणी पाणी विकत आणावं लागतं। अशा पद्धतीनं या गारगोटवाडी शिवारात पाणटंचाई आपण पाहतोय। या ठिकाणी स्थानिक महिला आहेत। मावशी, काय नाव आहे, कसं पाणी भरता पाणटंचाई हे गावात? पाणटंचाई ह्या गावामध्ये दिवसभर आम्हाला पाणी भरायला लागते। ते काम होईना काय होईना दुसरं दिवसभर 2 तास पाणी चालते, मग पाणी संपून जाते। अजून उद्या दिवस दुसऱ्या दिवशी तसंच, मग दुसरं काय काम होत नाही, काय होत नाही आमचं। म्हणजे तुम्हाला एकच काम आहे, फक्त पाणी भरणं? पाणीच भरणं व्हायचं आता, होईना काय ना। मग आता या गावात मुली सुद्धा द्यायला कोणी हे धकना झाले द्यायचं, पाणी नाही त्या गावाला म्हणून। पाणी नाही म्हणून सोयरी कमी नव्हतं अशी वेळ आली तर पाणी नाही, कटाळून चले आता मुली पाणी भरायसाठी। आमच्या गाव पाणी आहे म्हणायचं, खरोखर नळ हात म्हणायत, तुमच्या गावात काम नाही म्हणाले तर अशी म्हणायचं। काय सांगाल, किती दिवसापासून पाणटंचाई गावात? खूप लय झालं, जसं आम्हाला लग्न झालं तसं हो, लेकरं बाळ झाली, मुली दिल्या हो। आता असंच पाणीच होईना, बक्कळ हे करायला भर असं याच्यातच चाले आम्हाला हो। काम होईना, शेताला जाणं होईना, कुठं जाणं होईना हो। काय मागणी काय? पाणीच फासते म्हणाले आम्ही बक्कळ। कोणाला ते हे आले तर इलेक्शनाचे लोक आले त्यावेळेला पाणीच म्हणाल्या हो, सारखं पाणीच फासते म्हणाले आम्हाला, दुसरं काही नका म्हणाल्या। पाणी मात्र होईच नाही आम्हाला, कसंच होईना हो, काय करा। निश्चित आपण बघतोय ह्या महिला होत्या, यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आपल्यासोबत स्थानिक तरुण आहेत। काय सांगाल, गावात किती दिवसापासून पाणटंचाई, काय तोडगा निघाला पाहिजे याच्यावर? या मौजे गारगोटवाडीमध्ये अनेक वर्षापासून पिढ्या गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठे असे जानेवारीपासून पाणी टंचाईची समस्या उद्भवत असतो। दरवर्षी एक वर्षाने अशा अनेक पिढ्या गेलेल्या आहेत। असं आमचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की माननीय अशोकरावजी चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघातील भोकर तालुक्यातील मौजे गारगोटवाडी या ठिकाणी त्यांच्या मार्फत अशी काही व्यवस्था व्हावी की जेणेकरून या गारगोटवाडी गावाला पाण्याची कायमची व्यवस्था व्हावी। जसे की डोरली या ठिकाणी डॅम झालं पाहिजे आणि बोरवाडी या ठिकाणी डॅम झालं पाहिजे, अशी आमची गावकऱ्याची आणि या चारी खेड्यातील लोकांची सर्वांची मागणी आहे। तरच या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटेल, अन्यथा या गारगोटवाडीमध्ये अत्यंत पाण्याची अशी टंचाई भासत राहील। दरवर्षी प्रत्येक महिलांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मुलांच्या सोयरीक होत नाहीत, तर खरंच आहे। कारण की या ठिकाणी बाहेर गावातील लोक म्हणत आहे की तुमच्या गावात पाणी टंचाई आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मुली द्यायला समोर येत नाहीत, म्हणून काही मुलं असे लग्नाचे सुद्धा राहत आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी माननीय आमच्या भोकर तालुक्यात मतदारसंघातील आमदार व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी आमच्या गावातील पाणी टंचाईवर विचार करून आमच्या गावच्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडावा, असं आम्ही सर्व गावकरी। तुमचं लग्न झालं का? नाही, माझं लग्न झालं नाही, पाणी टंचाईमुळेच माझं लग्न झालेलं नाही। तरी आमची सरकारला अशी विनंती आहे की खूप तरुण असे अविवाहित राहत आहेत, कारण की आमच्या गावात खूप मोठी अशी पाण्याची समस्या आहे। त्यामुळे पाण्याची जर ही समस्या सोडवली तर तरुणांना मुली पण देतील बाहेर लोकांच्या, आणि इथं पाणी पण लोकांना प्यायला होईल, पाण्याची व्यवस्था केली तर। किती नवरदेव येतात लग्नाची तयारी होतात पण पाणटंचाईमुळे लग्न होत नाही? भरपूर आहेत, असे अनेक आहेत। काही सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत आणि शिकून सुद्धा असेच राहिले, त्याच्यामुळं त्यांना पण ह्याच समस्या भेडसावत आहेत। त्याच्यामुळं या गावाचा पाणी प्रश्न खूप अत्यंत गंभीर आहे आणि तो सोडावा अशी आम्ही सरकारला विनंती करतो। बापू 60 वर्ष झालं, 60 झालं 70 झालाय, तेव्हापासून पाणी नाही। दर्यातून आणावं, ते बोराडी गावातून आणावं, इकडे समुद्रवाडीतून आणावं आणि पिवावं। लग्न झालं, जावाई आले तर अंगण नुसतं नेलं, पाणी भेटलं नाही। 1 भांडा 2 भांडा कोठून आणावं आम्ही, आणि वाटीला नुसतं खरकटच नेवावं। आता नेलं जावाई माहीत आहे आम्हाला, नाव नाहीला मला एकलीलाच माहित नाही। असा त्रास झाला आम्हाला पाण्याचं, इतकं साथ झालाय, कुठेच भेटणं झालं। बोराडीकडे जावं, तिथे 1-2 भांडे आणावं, टाकी कोणी भरू देईना, इतकं पाणी नाही म्हणून आम्हाला इतकं त्रास होता आम्हाला पाण्याचा।
आता ते पोराला पाणी नाही तर तिचं पळाला आहे, पाणी भेटणार झालाय. कसं जरा जरा बोर पाळते, थोडं थोडं यायला 1 टाकी 2 टाकी असं आणायला. होय ना कोणी देईना. तुमच्या आईचं पाणी नाही, आमच्या पोरला माहित नाही पाणी आणायचं, आम्ही देईना. द्या बाई द्या, घरी हाय भरल कशी पीठ नाही देईना. आम्ही शिकलेले पोरी आताचे. किती नवरे असतो गावात? आहो गावात नवरे किती असतात? आता 2 हात. 2 पोरीचं लग्न हाय आज उद्या. पोराचे आता 15 रोजाला 1 हायच, दुसरे 1 हाय पण इथे थांबून आहे मिरगाला. पाणी पडलं तेव्हा करावं म्हणून. असं झालंय. गावात किती पोरं असतील लग्नाचे? लग्नाचं हो 20-25 असेल. गावात बी टंड्यात बी. गावाची हात पोरं लग्न करायचं. देना कोणी देणं झालं. पाणी नाही, गारगोटवाडीला पाणी भेटना, ते चिजरी टंड्यालाही पाणी भेटना असं म्हणालेत सोयरी घातल्यानं. पहिलं काळ जमाना चला का इतकं दूर हवं तर तिथून दिलं कसं आम्ही पोरी दिल्या, पण आता देणं झाले. हो निश्चित बघतोय आपण हे गारगोटवाडी गावातील सगळे नागरिक होते, ग्रामस्थ होते. गावात भीषण पाणीटंचाई आहे आणि गावात पाणीटंचाई असल्यामुळे गावात कोणी मुली देत नाही अशी व्यथा जी आहे ते एका तरुणाने आपल्याशी बोलताना व्यक्त केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, गारगोटवाडी, नांदेड.